हाय नमस्कार मंडळी, काय चाललंय? तर बघा इथं माझी मम्मी बाळूमामाला अमावस्याला लागलेली ना, तर तिनं मला मग इकडं येताना रानातील रानमेवा काय काय आलेला बघा. इथं भुईमुगाच्या शेंगा, हरभरे ओले, परत ना पावट्याच्या शेंगा आणि कोथिंबीर, कढीपत्ता असं सगळं भरपूर काही घेऊन आलते. आणि तिने येताना देशी कोंबडा पण आणलेला होता. मग म्हणलं संध्याकाळपर्यंत नंतर काय तो जिवंत राहायचा नाही, संध्याकाळीच त्याचा कार्यक्रम केला पाहिजे म्हणून आम्ही चुलीवर करायचं ठरवलं होतं आणि चूल मांडलेली होती बघा. इथं बघा आम्ही चुलीवर भात घातलेला आहे आणि अंधार दिसतोय कारण लाईट जोडायची चालू आहे बाहेर बल त्यामुळे. आणि इथं मसाला काकी कांदा खोबरं चिरत आहेत बघा. हे बघा अशी चूल पेटवलेली आहे आणि थंडीच्या दिवसात अशी चूल पेटवली का चुलीच्या उभारीला करायला पण आणि खायला पण मस्त मजा येते. मी आत इथं मसाला भाजून घेत आहे. आलं लसूण तीळ खोबरं असं तेल टाकून मी मस्त असा खरपूस लाल मसाला भाजून घेतलेला आहे बघा. आणि कोंबड्या आणि चिकन पण आणलेलं सुक्यासाठी आणि कोंबड्याचा रस्सा करायचा ठरवलेला होता. मी त्यात 4-5 हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत, रस्सा छान होतो म्हणून. हे बघा तर आता कोंबडा शिजायला लागलेला आहे. कोंबडा आम्ही घरीच कट केला आणि नंतर मग आम्हाला रेशन आणायला जायचं होतं म्हणून मग काकींनीच रस्सा पण आणि सुक्कं पण केलं. तोपर्यंत आम्ही रेशन घेऊन आलो. नंतर बघा तोपर्यंत लाईट पण लागलेली होती. मग आम्ही भाकरी केल्या चुलीवरच. चुलीवरच्या जेवणाची काय सर आणि चव वेगळीच असते. गावाकडच्या क्षणांची आठवण झाली आम्हाला. आणि हे बघा इथं आम्ही चुलीवर झाल्या तिथेच सगळं जेवणाला पण घेतलेलं आहे. हे बघा सगळेजण मस्तपैकी असे चुलीपाशीच जेवणाचा आस्वाद घेत आहेत. कसा वाटला ब्लॉग तुम्हाला? बाय.